अरे तू तर भाग्यश्री हॉटेल आणलंय मला, आज माझ्याकडून खर्च आहे तुम्हाला. अरे सरपंच, आज कस का हॉटेल भाग्यश्रीला आले तुम्ही? याचा आता अभिषेकचा आग्रह होता. मुंगीला आज मी स्वतः खर्च करणार आहे, त्याच्यामुळे एकदम मस्त ढावारा थाळी बनवा. सरपंच, आज तुम्हाला हॉटेल भाग्यश्रीची ढावरा थाळी खाऊ घालतो. स्पेशल नंबर 1 मध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये असते आपल्या पैसे. अभि आज तू खाऊ घालतो म्हणलं लय मजा आली बा. अहो मुंगीला मी कवर फुकट खाणार आहे, आज ना उद्या तुम्हाला खाऊ घालणंच होतं. जेवण बाकी नाच झालं, पण अभि तू का नाही जेवला रे? अहो ते फक्त तुमच्यासाठी ठरलेलं होतं. हा म्हणजे तुमच्यासाठी स्पेशल होतं. आलो बिल देऊ. शेठ जेवण नाच झालं बरं का. तुमचं काय चाललंय? सध्याला लेवलचा विषय सोला टॉपचा. मी म्हणले की आपल्या हॉटेल भाग्यश्रीला जरा लेवल आणावी. लय सगळीकडे लेवल लेवल म्हणलं, आपण हॉटेल भाग्यश्रीला जरा लेवलचा विषय टॉप मध्ये करावाच म्हणलंय. मग विषय का, जाऊ दे आपलं पैशाचं काम करून टाका ठरल्याप्रमाणे. हे धरा शेठ तुमचे ठरलेले 1000 रुपये. हो एक काम कर, 500 रुपये त्याला द्या. मी एकट्यानेच खाल्ली तर हानीन बिनीन त्यो. बर शेठ, राहू द्या, तुम्ही म्हणन तसं. आता शेठ ह्या बोकडाची टेस्ट जरा वेगळीच लागली राव, फार मनाला लागलं. धराई सरपंच तुमचे 500. माझे नाही नाही आबीचे असतील ते. नाही हो सरपंच, अभिनच तुम्हाला द्यायला लावलेत. हा नेमके कशाचे पैसे आहेत? सरपंच, सकाळीच अभिषेकनं मला 5 बोकडा 1000 रुपयात तुमची विकल्यात. ही त्याचेच 500 रुपये तुम्हाला, 500 त्यांनी नेलेत, 500 तुम्हाला. अरे बापरे, मग मी आता खाल्लंय त्याच मटण होतं का? सकाळी 10 कापले, त्यातले 5 तुमचेच होते. त्याच बोकडाचं मटण तुम्हाला दिलत आज. अभ्या आता तू माझ्या हातून वाचणार नाही अभ्या. बाबू येतं चावताळ. कशी वाटली मग ढावारा थाळी? पदीर लवकर रिक्षा वळाव.